नमस्कार मित्रांनो, मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत हार्दिक स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करणार आहे. आपणासाठी ही ब्रेकिंग न्यूज अत्यंत आवश्यक असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत. चला तर आजची प्रमुख ब्रेकिंग न्यूज आहे. आजची मोठी बातमी, राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित, कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार, जाणून घ्या मुख्य कारण. या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाने निर्गमित केले महत्त्वपूर्ण परिपत्रक. निर्गमित केलेल्या महत्त्वपूर्ण परिपत्रकामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार. चला तर जाणून घेऊया कर्मचाऱ्यांचे पगार कोणत्या कारणाने थांबणार आहेत. यासाठी उपरोक्त माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 3000 शाळांमधील कर्मचाऱ्यांचे आता पगार थांबणार. याचे मुख्य कारण कोणते आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांसह प्राथमिक शाळांची 2025-26 या शैक्षणिक वर्षातील संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे. मात्र माध्यमिक विभागाकडील 2500 आणि खाजगी प्राथमिकच्या सुमारे 500 शाळांनी अनुदानाचा प्रकार, शाळेचे माध्यम, मंजूर व कार्यरत पदे आणि पटसंख्या यांची कोणतीही माहिती अद्याप दिली नाही. या शाळांनी माहिती देण्यासाठी शिक्षण संचालकाने परिपत्रक निर्गमित करून मुदत वाढवून दिली होती, तरी सुद्धा अद्यापर्यंत शाळांनी माहिती दिली नाही. शैक्षणिक वर्षातील 2025-26 या वर्षातील पटसंख्येनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांची सध्या संच मान्यता केली जात आहे. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार संच मान्यतेनंतर पहिल्यांदा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या रिक्त पदांची भरती होईल. त्याचबरोबर राज्यातील जिल्हा परिषदेच्या 65,000 शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदल्या होतील. 15 जून पर्यंत किंवा 15 जून पूर्वी ह्या संदर्भाने ह्या सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी सर्व खाजगी अनुदानित शाळांमधील पटसंख्या, रिक्त पदे तसेच अतिरिक्त माहिती मागवली आहेत. पण या आठवड्यात ही माहिती शाळेंनी जर दिली नाही तर त्या शाळांच्या कर्मचाऱ्यांचे, शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थांबवल्या जाणार असून असा इशारा शिक्षण संचालकांनी 3000 शाळांना दिला आहे. संबंधित शाळेतील कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2026 पासूनचे वेतन म्हणजेच पगार कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही, तर तो थांबवण्यात येणार आहे असा स्पष्ट इशारा स्पष्ट शब्दात शिक्षण संचालकाकडून 3000 शाळांना प्राप्त झाला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.